अकोल्यात भाजपाची उमेदवारी अनुप धोत्रेंना मिळाली, मात्र याच वेळी पक्षात आणखी एक नाव चर्चेत होतं. ते नाव होतं माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते नारायणराव गव्हाणकरांचं. आपल्यासोबत स्वतः नारायणराव गव्हाणकर आहेत. तुमचं नाव चर्चेत होतं मात्र उमेदवारी मिळाली नाही, काय कारण आहे? असं आहे की मी 1977 सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. जनता पार्टी नंतर भारतीय जनता पार्टी 80 पासून. जवळपास 2004 सालीच माझं नाव चर्चेत होतं, पण त्यावेळेस आदरणीय भाऊसाहेब पुणकर यांनी मला न देता संजय भाऊ धोत्रेंना तिकीट दिलं. यावेळेस माझं नाव सर्व स्तरातून नेत्यांपर्यंत पोचलं. या आमचे संघपरिवार असेल, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते असतील, या सर्वांनी मिळून माझं नाव त्या ठिकाणी पहिल्या नंबरवर त्या ठिकाणी पाठवलं. दुर्दैव असं आहे की ज्यांना तिकीट मिळणारच नव्हतं, कारण 20 वर्ष खासदार संजयभाऊ धोत्रे हे आहेत, 3 वर्ष झाले ते बेडवरच आहेत. त्यांच्या सुपुत्रांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. मला असं वाटते की या पार्टीत प्रामाणिक, इमानदार, जवळपास 1977 ते आजपर्यंतचा कार्यकाल भारतीय जनता पार्टीत आम्ही व्यतीत केला. काही लोक आरोप करतात माझा मुलगा वंचितमध्ये आहे, पण वंचितमध्ये का गेला याचं आत्मपरीक्षण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं पाहिजे. दुसरं, मी काँग्रेसमध्ये 6 महिन्याच्या कालखंडात गेलो होतो, त्याचंही आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. कारण अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक, कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमाला न बोलावणं, भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यात जर खरं कोणी रुजवलीशील तर त्यावेळेचे आदरणीय मोतीरामजी उपाख्य भाऊसाहेब लहाने, प्रेमलाताई टोपले, ही जी मंडळी ती विठ्ठलरावजी सालफीकर, त्यानंतर 77 सालापासून मी आलो, 78 साली वसंतराव देशमुख जुळले. ज्या बाळापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला पाणी प्यायला सुद्धा एक घर नव्हतं, त्या बाळापूर तालुक्यात वसंतराव देशमुख आणखीन मी, आम्ही दोघांनी भारतीय जनता पार्टी घराघरात, गावागावात नेण्याचं काम मी त्यावेळेस केलं. माझे नातेवाईक, वसंतरावचे नातेवाईक आम्हाला बोलावत नव्हते, आम्हाला पाणी पाजत नव्हते. घरी असले तरी ते सांगत होते की हे जनता पार्टीचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत, म्हणून आमचा ते तिरस्कार करत होते. पण आम्ही असं करत असताना जवळपास जिल्हाभर जे काही अधिक नेते आहेत, त्या नेत्यांचे नाव खूप सांगता येतील की त्यांनी भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस कुठेही संजयभाऊ धोत्रे किंवा सध्याचे जे आमचे राज्याचे महामंत्री आहेत हे कुठेही त्यावेळेस नव्हते. म्हणून त्यावेळेसचे नावं जर सांगितली ते मोठी यादी आहे. या लोकांनी भारतीय जनता पार्टी मोठी करण्याचं काम केलं. पण मला असं वाटतं 4चं तिकीट भाऊसाहेबांनी कशामुळे कापलं माझं मला माहीत नाही, संजय भाऊला दिलं. पण नंतर त्यावेळेस आमचे नेते गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन, नितीनजी गडकरी यांनी सांगितलं की तू जाऊ दे आपण. नंतर मला त्यांनी 2004 साली तिकीट दिलं. मी 95 ला 2004 साली. तत्वाच्या जर कोणी गोष्टी सांगत असेल तर मला असं वाटते की 2009ची निवडणूक जवळपास या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांनी पाहिलेली आहे. काय त्या निवडणुकीत झालं, कशा पद्धतीचा माझा पराभव घडवून आणला, हे काही सांगत नाही. म्हणजे हे सांगण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही, हे सर्वांना माहीत आहे. आणि आता त्यांनीच तत्वाच्या गोष्टी सांगून माझा मुलगा तिकडे आहे. मला असं वाटते की कोणाचं हित जपतात, कोणासाठी हे पार्टी वाढवतात, पार्टीची आजची दशा काय आहे हे सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पण मला असं वाटते की यावेळेस माझं तिकीट होईल हा मला नाही, या जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस, मी असं म्हणत नाही की माझ्या नातेवाईकांनाच होतं, माझे हितचिंतक असतील त्यांनाच होतं, नाही, सर्वसामान्य माणसाला असं वाटत होतं की नारायण गव्हाणकरला यावेळेस तिकीट भेटणार आहे. आणि नारायण गव्हाणकर या मतदारसंघात 100% निवडून येऊन या जनतेच्या हिताचे, सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन काम करण्याची त्याची क्षमता आहे, म्हणून त्याला तिकीट भेटेल हा त्यांचा विश्वास आहे. तुमचे नेते जे आहेत नरेंद्र मोदी हे परिवारवादाच्या विरुद्ध बोलतात आणि इथं विपरीत चित्र दिसतं असं बोललं जातं. तुम्हाला काय वाटतं की पक्षात परिवारवादाच्या बाजूने जिल्ह्यात गेलाय? आता असं वाटते की 4 वेळा ज्यांना तिकीट दिलं, अनुपबद्दल बोलावं की नाही बोलावं हा माझ्यासमोर खरा प्रश्न आहे. कारण मला असं वाटते की राजकारणाचा कुठलाही गंध नाही. आणि राजकारणात जे जे आजपर्यंत या जिल्ह्यात जे काही नेते झालेत, मग ते काँग्रेसचे असो, वंचितचे असो, राष्ट्रवादीचे असो, भारतीय जनता पार्टी असो, शिवसेनेचे असो, की त्यांना काहीतरी पाठीमागचा काहीतरी मागचा अनुभव होता.
मग कुणी ग्रामपंचायत लढलशील, पंचायत समिती लढलशील, जिल्हा परिषद लढलशील, कुणी नगर परिषद असेल, कुणी महानगरपालिका असेल, आणि नंतर मग कुठे आमदारकीचं, नंतर कुठे खासदारकीचं तिकीट हे त्यांना मिळालं असेल. पण मला असं वाटते की महाराष्ट्रातली ही पहिली घटना असेल की जे कोणतीच निवडणूक लढली नाहीत आणि ज्यांना म्हणजे धड ते असं होईल की हे आता तिकीट भेटलं नाही म्हणून हे वारेमाप आरोप करतात असं त्यातला अर्थ निघेल. म्हणून मला असं वाटते की त्यांना धड कोणत्या एखाद्या प्रश्नाचं आताच तुम्ही पाहिलं की एका ठिकाणी ते गेले वंजारा समाजाच्या, घोर समाजाच्या पोरांनी कशा पद्धतीचे केलं आणि यांनी कोणचं उत्तर दिलं याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. तसाही हा जिल्हा अत्यंत बॅकफुटर आहे. अमरावती रिजनमध्ये 5 जिल्हे आहेत. 5 जिल्ह्यातून अकोला जिल्ह्याची दशा पहा. आमचा रस्ता जो आहे पालखी मार्गाचा 10-11 वर्ष झाले अजून पूर्ण झाला नाही. दुसरा रेल्वे गेटचा पूल होता, ती मुदत संपून गेली, सारी झाली. पण आता काही लोकांना असं वाटत आहे आमच्यामुळे हे झालं. पण 10-11 वर्ष जर ज्या कामाची मुदत 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष असते ते जर 10 वर्ष झालं नाही आणि आज अकोटचा रस्ता तुम्ही पहा, पूल पहा, हे कित्येक तरी प्रश्न या जिल्ह्यात आहेत. एक रस्ता झाला नाही. तुम्ही गेल्या 50 वर्षापासून अकोला जिल्ह्याच्या राजकारणात आहात. तुमच्या वयापेक्षाही तुमच्या उमेदवाराचं वय कमी आहे. कुठेतरी ती खंत तुम्हाला वाटतंय की पक्षानं तुमच्या कामाचा जे आहे तो सन्मान करायला पाहिजे ते केला नाही, त्याचं मूल्यमापन केलं नाही, त्यांना त्याचा विचार करण्याची आवश्यकताही वाटली नाही, साधं बोलावून सांगितलं सुद्धा नाही. मीच देवेंद्रजींना शेवटच्या टप्प्यात भेटायला गेलो आणि साहेब माझा विचार तुम्ही करा, मला तिकीट द्या, मी निवडून येतो. पण मला माहीत नाही त्यांनी का माझ्यावर अन्याय केला, मला काही समजत नाही. आणि मला असं वाटतं की त्यांना घराणेशाहीचं राजकारण करायचं असेल तर मग तो विषयच वेगळा आहे. कारण आता मला असं वाटते की ज्यांना आम्ही राज्यमंत्र्याचा दर्जा दिला देवेंद्रजीनं, तेही सुद्धा त्यांच्यावर वारेमाप बोलतात आणि याच्या अगोदरही कशा पद्धतीचे वर्तन केलेत. आणि माझ्या हातून अशी कोणती चूक आहे, पण मी स्पष्ट बोलणार आहोत. मी काही मागं कोणाच्या बोलत नाही, पण यांना काही मी कोणाला शिवाय दिल्या नाहीत. पण आता एखादा कोणी काही बोलत असेल आणि ते माझ्या नावावर त्याची नोंद जर होत असेल तर ते माझं दुर्दैव आहे का ते बोलणाऱ्याचं दुर्दैव आहे हे मला काही समजत नाही. जनसंघ, जनता पार्टी ते भाजप अशा 2 वेळा त्यानंतर तुम्ही आमदार होता, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहात. एवढे वर्ष तुम्ही काम केल्यानंतर ज्या पक्षात तुम्ही संघर्ष केला त्याच पक्षात तुमच्यावर अशी वेळ येते, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार तर आता वरची केंद्राची पार्टी आहे, राज्याची आहे की अकोला जिल्ह्यातले आहेत. मला तर असं वाटते की सध्या आता एक हाती सत्ता या जिल्ह्यात आहे. जे काही मुठभर लोक आहेत ते म्हणतील तेच या ठिकाणी होते. मला असं वाटते की जे आयुष्यभर काँग्रेसमध्ये होते ते आता आमच्या महानगराचे अध्यक्ष आहेत. मला असं वाटते की काही तत्व, निष्ठा आणि आणखीन आमचा पक्ष याच्यापेक्षा पुढारलेला आहे की 3 दिवसाच्या अगोदर आदरणीय अशोकरावजी चव्हाण या राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून आलेत. त्यांना तिकीट म्हणजे त्यांना राज्यसभेचं खासदार केलं. पण माझ्यासारखा नारायण गव्हाणकर 50 वर्ष काम करून माझं 1977 साली वोटही नव्हतं, मतही नव्हतं. माझं 1978 साली अकबर वकील साहेबांना मी मत टाकलं पहिल्यांदा. म्हणजे पण मला असं वाटतं की ते जर चालत असेल तर शेवटी निष्ठावान कार्यकर्त्यांनी याची विचार करण्याची पाळी मला असं वाटते की जनतेवर किंवा भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे जनसंघ, भारतीय जनता पक्ष, आताची भारतीय जनता पार्टी यांनी आत्मचिंतन करावं एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे. जिल्ह्यात नावं जर घेतली तर संजय धोत्रे आणि आता त्याच्यानंतर रणधीर सावरकर जिल्ह्यातला पक्ष चालवत आहेत. तुमच्यासारखे जे जुने जाणते आहेत किंवा नवीन जे जुळलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्या संदर्भातली काय भावना आहे सध्या जिल्ह्यातल्या? आता असं आहे की पार्टी ते चालवतात आणि त्याला कशी आवश्यकता नाही किंवा चांगले कॅपेबल लोक त्या पदावर असले पाहिजेत, त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. आता मी कोणाचं नाव घेणं बरं आहे असं मला वाटत नाही, पण ज्याचा अनुभव नसते त्या पदावर त्या माणसाची नियुक्ती होते आणि मग सर्व कागदोपत्री व्यवहार हा बराचसा चालतो. आणि मग फाईल अप टू डेट असलं तर म्हणजे एखादा क्लर्क असला, त्या क्लर्कनं जर एखाद्या अधिकाऱ्याजवळ चांगलं अप टू डेट फाईल जर तयार केलं तर त्याला वाटते की हा क्लर्क खूपच चांगला आहे, याचं प्रमोशन केलं पाहिजे, आणखीन त्याला पदोन्नती दिली पाहिजे. अशाच पद्धतीची पदोन्नतीतून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा नेते या ठिकाणी त्यांना पदं दिल्या जातात, हे माझं मत आहे. तुम्ही लोकसभा लढणार आहात?
माझ्या डोक्यात सध्या फॉर्म भरणं हा एवढाच विषय आहे. योग्य वेळ आली तर मी अपक्ष म्हणून उभा राहणार. मला हे माहीत नाही की मी निवडून येईल नाही येईल, हा माझा विषय आजचा नाही. पण ज्या वेळेस मी उभा राहत असतो, मी एक वेळ अपक्ष उभा राहिलो होतो. आणि अपक्ष उभा राहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा बाळापूरमध्ये पराभव झाला होता, याची मला आठवण आहे. योग्य तो निर्णय घेण्याचं काम करू. मला असं वाटते की या जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस, मग ते कोणत्याही कार्यक्षेत्राला असो, तुमचं मीडिया असो का आणखीन कोणी सर्वसामान्य असो, की कोणत्याही पक्षाचा माणूस असो, व्यक्ती असो, नेता असो, कार्यकर्ता असो, त्यांच्या सर्वांच्याबद्दल मला आदर आहे. पण मला असं वाटतं की या अन्याय माझ्यावर का केला याचा प्रश्न अजून काही माझ्यासमोर, याचं उत्तर मला भेटलं नाही. काही वर्ष आपण मला वाटते तपश्चर्या करू अधिक. ज्या पक्षासाठी गेल्या 50 वर्षापासून संघर्ष केला, ज्या पक्षाचा विचार रुजवण्यासाठी तळागाळात फिरलो, त्याच पक्षाकडून आज आपली उपेक्षा होते आणि ती प्रचंड उद्विग्न करणारी असल्याची भावना जी आहे ती माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी व्यक्त केली आहे. पुढे ते काय निर्णय घेता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उमेश राणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.